महायुतीच्या सगळ्या आमदारांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून ब्रेकफास्टसाठी निमंत्रण। सरकारी निवासस्थानी महायुतीचे सगळे आमदार एकत्र येणार। शिवसेना भाजपमधील वादानंतर मनोमिलनाचा प्रयत्न। उद्धव ठाकरे आज नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावणार। आमदारांसोबत बैठक घेऊन कामकाजात देखील सहभागी होणार। ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांनाही भेटण्याची शक्यता। वाढदिवसाआधीच शरद पवारांचा दिल्लीत पॉवर प्ले। पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी स्नेहभोजनासाठी दिग्गजांची हजेरी। अजित पवारांसह राहुल गांधी, प्रियंका गांधी, उद्योगपती गौतम अदानी यांचीही उपस्थिती। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांचा एकाच गाडीतून प्रवास। शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानंतर एकाच गाडीतून नागपूरला झाले रवाना। ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र। अमित ठाकरेंचे मेहुणे डॉक्टर राहुल बोरुडे यांच्या स्वागत समारंभात हजेरी। उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये रंगला गप्पांचा फड। राज ठाकरे आज ठाणे कोर्टात हजेरी लावणार। 2022 मधील सभेत तत्कालीन मनसे शहराध्यक्षांकडून तलवार भेट। राज ठाकरेंसह अविनाश जाधव आणि रवींद्र मोरेंवरही गुन्हा। मनसे नेते संदीप देशपांडे मंत्री शिवेंद्र सिंग यांची भेट घेणार। पीडब्ल्यूडी मधील भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करणार। 2 व्हिडिओ पोस्ट करून देशपांडेंचा पीडब्ल्यूडी खात्यावर भ्रष्टाचाराचा आरोप। महाविकास आघाडीसोबतच किंवा सहयोगी पक्षासोबतच युती करा। उद्धव ठाकरेंचे जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना आदेश। भाजप, शिंदेची शिवसेना किंवा राष्ट्रवादी सोबत युती नको, ठाकरेंच्या सूचना। शेकाप नेत्या चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅश बॉम्ब। कंत्राटदारांनी दिलेले कमिशनचे हे पैसे नाहीत का? गोगावलेंचा व्हिडिओ दाखवत आरोप। तर कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार, गोगावलेंचा पलटवार। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीची पोलीस कोठडी आज संपणार। पुणे पोलीस कोठडी वाढवून मागण्याची शक्यता। काल निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले आणि शीतल तेजवानीची दिवसभर चौकशी। मनोज जरांगे पाटील 16 डिसेंबरला दिल्लीच्या दौऱ्यावर। मृत शौर्य पाटीलच्या कुटुंबियांची भेट घेणार। राज्यातील काही खासदारांचीही जरांगे भेट घेण्याची शक्यता। मतचोरीचा आरोप करणाऱ्या माझ्या 3 पत्रकार परिषदांवर चर्चा करा। राहुल गांधींचं अमित शहांना आव्हान, मी कसं उत्तर द्यायचं ती मी ठरवेन। विरोधी पक्षनेत्यांनी मला सांगू नये, अमित शहांचं उत्तर। जालन्यात टोळक्याकडून दोघांना काठीनं बेदम मारहाण। भोकरदन नागा परिसरातील घटना। गाडीचा कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची माहिती। राज्यामध्ये मंगळवारपासून थंडीची लाट सक्रिय। किमान तापमानामध्ये 3 ते 4 अंशांनी घट। मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीची जोरदार लाट। 8 दिवस थंडीचा कडाका कायम राहणार।